नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आया ज्या असतात त्या अल्टिमेट सेवर असतात। घरामध्ये पैसे वाचवायसाठी त्या वेगवेगळ्या गुप्त जागा शोधत असतात, जसं की तिजोरी, जसं की आपलं लॉकर किंवा एखादा गुप्त डबा ज्याला आपण गुल्लक म्हणतो। आता या सगळ्याचा अनुभव आपल्याला आलेला आहे, बरोबर। ते काय करतात की थोडे थोडे पैसे जे असतात ते त्याच्यामध्ये रोज ॲड करत जातात, म्हणजे साठवत जातात, आणि जेव्हा अत्यंत आपल्याला गरज असते पैशाची तेव्हा आपल्याला ते पैसे आपल्या समोर घेऊन येतात आणि सरप्राईज करतात, बरोबर आहे ना। आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। जर समजा एशियन पेंटमध्ये 10 वर्षापूर्वी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि जसं आई विसरते पैसे डब्यात ठेवलेत हे, असं तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट विसरली असाल, तर तुम्हाला माहिती आहे का आत्तापर्यंत तुम्ही त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटवर 23% CAGR रिटर्न कमवले असते। चांगलं आहे ना हे। त्याचप्रमाणे 10 वर्षापूर्वी जर तुम्ही पिडिलाइट इंडस्ट्री या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती आणि आईप्रमाणे विसरून गेला असता, तर आत्ताच्या कंडिशनला तुम्ही 27% CAGR रिटर्न्स जनरेट केले असते। तर मित्रांनो, हे सगळं जे आहे ते एका अमेझिंग इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचं सार आहे। कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग ओव्हर द टाइम तुमची वेल्थ चांगल्या प्रकारे कशी जनरेट करायची याचा एक सोपा मार्ग। तर तुम्ही या स्ट्रॅटेजी बद्दल अधिक जाणून घेण्यात उत्सुक आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग म्हणजे काय आहे, तुम्ही कशा प्रकारे कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ तयार करू शकता, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओ ही टर्म कुठून आली, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग हे काम कशा पद्धतीने करतं, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचे बेनिफिट्स काय आहेत आणि त्याचे डिसएडव्हांटेजेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलंय का याची खात्री करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग म्हणजे काय आहे। व्हॉट इज कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग? जेव्हा आपण कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग बद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याला माहिती असलं पाहिजे की ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हाय क्वालिटी स्टॉक जे असतात ते लॉंग टर्म साठी होल्ड करून ठेवायचे असतात बाय केल्यानंतर। होय, विकायचे नाहीयेत, होल्ड करून ठेवायचे। इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हाय क्वालिटी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ती पण कमीत कमी 5 वर्षासाठी। म्हणजे तुम्ही एखादा जर हाय क्वालिटी स्टॉक बाय केला असेल तर कमीत कमी 5 वर्षे त्याच्यामध्ये आपल्याला बनून राहायचं आहे, तो 5 वर्षाच्या आधी विकायचा नाहीये। आता तुम्ही विचार करत असाल की हाय क्वालिटी स्टॉक्स म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया। मित्रांनो, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगची जी आयडिया आहे ती कुठल्या बेसिसवर आहे, तर तुम्ही एखादी चांगली कंपनी निवडायची आहे ज्याचे फायनान्शियल स्ट्रॉंग आहेत। आता यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे काय की हाय क्वालिटी स्टॉक शोधणं, ज्या कंपनीचे फायनान्शियल्स खूप चांगले आहेत, रेकॉर्ड्स चांगले आहेत, रिझल्ट चांगले येत आहेत, प्रॉफिट चांगलं बनतंय, हे त्यांनी ट्रॅक रेकॉर्ड प्रूव्हन केलेलं आहे। म्हणजे तुम्ही जर 5 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड बघितले तर ते सिद्ध केलेले आहेत की कंपनी चांगली आहे आणि कंटिन्युअस कंपनी प्रॉफिटमध्ये आहे। अशा कंपनींमध्ये तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करू शकता। मग मार्केटची सिच्युएशन कशी पण असू दे, कारण मार्केट तर वोलाटाईल आहे, पण जर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे जे परिणाम आहेत किंवा त्याचे रिझल्ट्स आहेत ते लॉंग टर्म मध्ये तुम्हाला दिसू शकतात। आणि म्हणूनच आपण इथे म्हणू शकतो की कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग ही आपण लहानपणी वापरत असलेली पिगी बँक या प्रथेप्रमाणेच चालत आलेली आहे। आपली आजी आणि आई काय करायचे, पिगी बँक मध्ये थोडे थोडे पैसे साठवायचे। त्याचप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना अशा हाय क्वालिटी स्टॉक मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, थोडे थोडे पैसे तिथे इन्व्हेस्ट केले पाहिजेत। पण आता सगळ्यात मोठा प्रश्न की कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग आणि पिगी बँक इन्व्हेस्टिंग मध्ये फरक काय आहे? फरक फक्त एवढाच आहे की तुमची जी सेव्हिंग आहे ती महागाईच्या काळात कमी होत नाही किंवा तुम्हाला सिग्निफिकंट रिटर्न्स पण जनरेट करून देत नाही। सौरभ मुखर्जी यांनी त्यांच्या कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग द लो रिस्क रूट टू स्टुपेंडस वेल्थ या पुस्तकातून ही जी संकल्पना आहे ती पॉप्युलर केली। या बुकवर एक डिटेल व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। त्या बुक बद्दलचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे। आता तुम्हाला कळालं की कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग काय आहे, पण त्याचा इतिहास काय आहे, कशा पद्धतीने ही जी स्ट्रॅटेजी आहे ती अंमलात आणली गेली याच्यावर नजर टाकणं पण खूप जास्त गरजेचं आहे। आता आपण त्याच्यावर थोडंसं जाऊया। कॉफी कॅन पोर्टफोलिओ ही टर्म आली कुठून?
जर मित्रांनो ह्या स्ट्रॅटेजी बद्दल तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही 1984 मध्ये जाऊ शकता. 1984 मध्ये रॉबर्ट जी कार्बी यांनी कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग हा शब्द तयार केला. मित्रांनो आपण आधीच डिस्कस केल्याप्रमाणे या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला हाय क्वालिटी स्टॉक लॉंग टर्म साठी घेऊन ठेवावे लागतात आपल्या पोर्टफोलिओमध्ये. पण एक्झॅक्टली या स्ट्रॅटेजीचा उगम कुठून झाला हा प्रश्न आपल्या समोर येतो. तर त्यासाठी आपल्याला 1980च्या दशकात जावं लागेल. 1980 मध्ये ओल्ड वेस्ट अमेरिकेमध्ये जे लोक होते ते स्वतःचे पैसे किंवा स्वतःची मालमत्ता ठेवण्यासाठी कॉफी कॅनचा वापर करत होते. मग हे जे कॉफी कॅन आहेत ते त्यांच्या गादीखाली लपवून ठेवायचे आणि विसरून जायचे. आता बँकिंग व्यवस्था निर्माण व्हायच्या अगोदर ही सगळी प्रथा होती. आता ही जुनी प्रथा बघूनच रॉबर्ट जी कार्बी यांना ही कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगची कल्पना सुचली. आता कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग मध्ये काय करतात की लोक हाय क्वालिटी स्टॉक बाय करतात आणि बाय केल्यानंतर खूप काळासाठी विसरून जातात. जसं पूर्वी लोक 1980च्या दशकामध्ये कॉफी कॅन मध्ये ठेवलेली मालमत्ता किंवा पैसे ठेवून विसरून जायचे. पण एवढं सगळं आपण बघितलं, तुमच्या डोक्यात अजून एकच प्रश्न असेल की हे जे हाय क्वालिटी स्टॉक बद्दल मी सांगत आहे ते ऍक्च्युअल मध्ये निवडायचे कसे. आता त्याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया. हाऊ टू बिल्ड कॉफी कॅन पोर्टफोलिओ. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आणि 2-3 वेळा सांगितल्याप्रमाणे या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही हाय क्वालिटीचे स्टॉक निवडता आणि त्याच्यामध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करून बसता किंवा विसरता. आता त्याच्यासाठी कंपनी स्ट्रॉंग असली पाहिजे, कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग असले पाहिजेत. मग त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत याच्यावर थोडीशी नजर टाकूया. हाय क्वालिटी स्टॉक निवडण्यासाठी कुठले पॅरामीटर गरजेचे आहेत ते पॅरामीटर आता आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा कंपनी ऍटलिस्ट 10 वर्ष जुनी असली पाहिजे. म्हणजे स्टॉक मार्केटवर असू दे किंवा कंपनीचा टोटल जो बिझनेस आहे तो ऍटलिस्ट 10 वर्ष पूर्वीचा असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पॅरामीटर म्हणजे कंपनीची जी रेव्हेन्यू ग्रोथ आहे ते इयर ऑन इयर 10% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. आता जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील म्हणजे NBFC किंवा बँक्स जर असतील तर त्यांची जी लोन बुक ग्रोथ आहे ही 15% पेक्षा जास्त पाहिजे. चौथा पॅरामीटर आहे ROCE म्हणजेच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. 10 वर्षाचा जर आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड बघितला तर कंपनीचा तो ऍटलिस्ट 15% असला पाहिजे. मित्रांनो ROCE आपल्याला इथे काय सांगतं की कंपनी किती चांगल्या पद्धतीनं त्यांचं टोटल कॅपिटल मधनं प्रॉफिट जनरेट करते. पाचवा पॅरामीटर आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूट साठी म्हणजे बँक आणि NBFC साठी ROE जो आहे तो ऍटलिस्ट 15% असला पाहिजे लास्ट 10 वर्षाचा. ROE म्हणजे काय? रिटर्न ऑन इक्विटी. सहावा पॅरामीटर म्हणजे कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 100 करोड पेक्षा जास्त पाहिजे. सातवा पॅरामीटर म्हणजे कंपनीचा चांगला ब्रँड असला पाहिजे. दुसरं म्हणजे कंपनी पर्टिक्युलर सेक्टरची लीडर असली पाहिजे. थोडक्यात सांगायचं काय की नावाजलेली कंपनी असली पाहिजे. आठवा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे कंपनीकडे कॉम्पिटिटिव्ह एज पाहिजे. कंपनीचे वेगवेगळे कॉम्पिटिटर असतात. त्या कॉम्पिटिटरच्या तुलनेमध्ये पर्टिक्युलर तुम्ही जी कंपनी सिलेक्ट करताय त्या कंपनीमध्ये वेगळं काय आहे, त्यांच्याकडे असली अशी कुठली एज आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे. आता ह्या गोष्टी का बघायच्या तर कॉम्पिटिटर कसा आहे मार्केटमध्ये, तो काय विजन घेऊन आलेला आहे, त्याच्यापेक्षा जर चांगलं विजन तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे ॲडव्हान्टेज असेल किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीकडे ॲडव्हान्टेज असेल आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड राहण्यासाठी किंवा ती कंपनी लॉंग टर्म चालण्यासाठी हा एज जो असतो तो खूप महत्त्वाचा ठरतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही हे सगळे स्टॉक फिल्टर कसे कराल. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला screener.in या वेबसाईटवर जावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला टूल्समध्ये जायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे स्टॉक स्क्रीनर. आता तुम्हाला इथे मी सांगितलेले पॅरामीटर्स ऍड करायचे आहेत. एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या समोर एक लिस्ट येईल. ती लिस्ट असेल तुमची हाय क्वालिटी स्टॉकची. आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर प्रत्येक स्टॉक बद्दल अजून रिसर्च करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हे रिसर्च करण्यासाठी वेगवेगळे फिल्टर या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानुसार काय होईल की तुमची स्टॉकची संख्या कमी होईल आणि तुमचा रिसर्च चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि तुमच्या पोर्टफोलिओसाठी कुठले स्टॉक चांगले आहेत याची निवड तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकाल. आता इथे स्टॉक निवडण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण इथे टूथपेस्टच्या कंपनीचं उदाहरण घेऊया. समजा टूथपेस्टच्या किमती वाढल्या तर लोक दात घासणं बंद करणार आहेत का? तर नाही. मित्रांनो तुम्हाला अशा कंपन्या शोधायच्या आहेत ज्याची डिमांड कधी कमी होणार नाहीये. म्हणजे त्या ज्या पर्टिक्युलर प्रोडक्ट बनवतात त्या प्रोडक्टची डिमांड कधी कमी होणार नाही. जसं की आपण टूथपेस्टचं उदाहरण बघितलं. लोक त्या गोष्टी वापरणं बंद करणार नाहीत
अशा कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं खूप सोपं जाऊ शकतं. आता कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे तर आपण बघितलं, पण तो कशा पद्धतीनं काम करतो हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग वर्क कशा पद्धतीने करतं? मित्रांनो, फक्त स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे पुरेसं नाहीये. त्याच्या रिलेटेड असलेल्या अधिक गोष्टीही आपल्याला जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर काय आहेत त्या गोष्टी, त्याही आता आपण बघूया. द ग्रेट इन्व्हेस्टर वॉरेन बुफेट म्हणतात, जर तुम्ही एखाद्या कंपनीचा 10 वर्षापर्यंत मालकीचा विचार करत नसाल तर 10 मिनिटासाठी तो स्टॉक बाय करण्याचा विचारही करू नका. या व्यतिरिक्त तुम्ही ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताय किंवा पर्टिक्युलर बिझनेस किंवा सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्ट करताय तर त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. डायव्हर्सिफिकेशन बेसिकली काय करतं की तुमची जी रिस्क आहे ती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिवाइड करतं. म्हणजे स्प्रेड होते तुमची रिस्क. एकाच सेक्टरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची रिस्क हायर साईडला जाऊ शकते, पण हीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये केली तर तुमची रिस्क स्प्रेड होऊ शकते. आणि वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट होते. मग मार्केट कुठल्याही डिरेक्शनला जाऊ दे त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्टॉक जेव्हा रिसर्च करता किंवा पोर्टफोलिओसाठी एखादा स्टॉक निवडता त्याच्यानंतरचा पार्ट म्हणजे तो बाय करून लॉंग टर्मसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणं. कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की तुम्ही बाय केलेले स्टॉक हे लॉंग टर्मसाठी ठेवले पाहिजेत. जर तुम्ही स्टॉक लॉंग टर्मसाठी ठेवले आणि बाजारात होणाऱ्या व्होलॅटिलिटीवर किंवा अप्स अँड डाऊन्सवर थोडंसं दुर्लक्ष केलं तर लगेच स्टॉक विक्रीचा मोह तुम्ही टाळू शकता. आणि असं जर तुम्ही केलं तर लॉंग टर्म बेनिफिट तुम्हाला किंवा लॉंग टर्म प्रॉफिट जे आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये तुम्हाला मिळू शकतं. तर कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग आपल्याला लॉंग टर्मसाठी बेनिफिट देऊ शकतं हे तर आपल्याला माहिती आहे, पण इतरही काही फायदे आहेत या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीचे, तेही आपल्याला बघायला पाहिजेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे लॉंग टर्म गेनचा. जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकला आपण जास्त काळासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये होल्ड करून ठेवतो तेव्हा आपल्याला हायर रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस असतात. कारण वेळेप्रमाणे कंपनी ही ग्रो होत जाते आणि जर कंपनी ग्रो होत असेल तर त्याचा शेअर प्राइस जो आहे तोही वाढत जातो. आणि जर आपण लो प्राइसला स्टॉक बाय केला असेल आणि आपण जर लॉंग टर्ममध्ये त्या स्टॉकमध्ये बनून राहिलो तर वाढलेल्या शेअर प्राइसचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपलं जे प्रॉफिट आहे ते दुप्पट किंवा तिप्पटही होऊ शकतं. तर मित्रांनो, जर तुम्ही लॉंग टर्मसाठी स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा फुल पोटेन्शियल तुम्ही वापरू शकता आणि कंपाऊंडिंग इफेक्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतो. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कॉफी कॅन पोर्टफोलिओने बेंचमार्क सेन्सेक्स पेक्षाही चांगले रिटर्न आपल्याला कमवून दिलेले आहेत. दुसरा फायदा म्हणजे मार्केटची व्होलॅटिलिटी आहे ती या पोर्टफोलिओमध्ये रिड्यूस होते. तुम्ही लॉंग टर्म साठी पोर्टफोलिओ बनवताय म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये जी व्होलॅटिलिटी आहे, जी अस्थिरता मार्केटमध्ये आहे त्याच्यापासून तुम्ही दूर राहता. कारण तुम्हाला काही फरक पडत नाही, तुम्ही लॉंग टर्मचा विचार करून पोर्टफोलिओ तयार केलेला आहे, बरोबर आहे ना. आणि समजा जर तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये व्होलॅटिलिटी असते किंवा अस्थिरता मार्केटमध्ये असते त्यावेळेला जर तुमचा मोह टाळला नाही तर लॉंग टर्मचे जे बेनिफिट आहेत तुम्हाला या पर्टिक्युलर पोर्टफोलिओमध्ये मिळणार नाही. आता इथे तुम्ही बघू शकता निफ्टी 50 मध्ये मार्च 2020 मध्ये जेव्हा अस्थिरता होती तेव्हा कॉफी कॅन पोर्टफोलिओ हा कमी अस्थिर होता. जिथे निफ्टी 50.29% खाली आला होता तिथे कॉफी कॅन पोर्टफोलिओ फक्त 13%च खाली आला होता. नंतरचा बेनिफिट म्हणजे कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग रिड्यूस युअर ट्रेडिंग कॉस्ट. जसं की मी पहिल्यापासून सांगत आहे या व्हिडिओमध्ये की कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्ही दीर्घ काळासाठी लॉंग टर्म साठी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करता, त्यामुळे रेग्युलर ट्रेडिंग करून जे लागणारे ब्रोकरेज चार्जेस आहेत त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. आणि जर ट्रेडिंग कमी होईल तर त्यावर अधिक लागणारे जे टॅक्सेस आहेत तेही कमी होतील, ब्रोकरेजही कमी होईल. त्यामुळे काय होईल, जे एक्सेस चार्जेस तुम्हाला द्यायला लागणार आहेत ते कमी होऊन जातील. चौथा बेनिफिट म्हणजे तुम्हाला टॅक्स मध्ये इथे बेनिफिट मिळू शकतं. जेव्हा तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 12 महिन्याच्या आतमध्ये जेव्हा कुठला स्टॉक बाय करून विकता तेव्हा तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. पण जेव्हा तुम्ही कुठलीही स्टॉक इन्व्हेस्टमेंट 12 महिन्यापेक्षा जास्त 1 वर्षापेक्षा जास्त ठेवता तिथे तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. आता तुम्ही म्हणाल की दोन्ही ठिकाणी आपल्याला टॅक्स भरायचाच आहे, तर फरक काय आहे? तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स मध्ये तुम्हाला 15% टॅक्स भरावा लागतो जर तुम्ही 1 वर्षाच्या आत तुमचे स्टॉक विकले तर, म्हणजे इन्व्हेस्टिंगचे. आणि जर LTCG लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जर बघितला तर तो फक्त 10% आहे.
म्हणजे इथे तुम्ही 5% वाचवू शकता. शिवाय जो LTCG किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला भरायचा आहे तो 1 लाखाच्या वरच्या प्रॉफिटवर भरायचा आहे. म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये जर तुम्हाला 1 लाखाचं प्रॉफिट झालं तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. 1 लाखाच्या वरती जेवढा प्रॉफिट होईल त्याच्यावर तुम्हाला 10% टॅक्स भरायचा आहे. पाचवा बेनिफिट म्हणजे सिम्प्लिफाईड इन्व्हेस्टिंग. कॉफी कॅन पोर्टफोलिओ जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा मार्केटवर रेग्युलर वॉच ठेवण्याची तुम्हाला गरज नाही किंवा तुमचा पोर्टफोलिओ रोज उठून चेक करण्याची पण गरज नाही. आणि जर तुम्ही असं केलं तर तुमच्यावर येणारा जो ताण आहे रोजच्या मार्केटच्या व्होलॅटिलिटीमध्ये तो कमी होऊन जाईल. आणि जर आपण तणाव कमी केला तर आयुष्यातल्या इतर गोष्टींवरही लक्ष घालू शकतो. मित्रांनो, आता कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचे फायदे तर आपण बघितले, पण प्रत्येक स्ट्रॅटेजीला फायदे जसे असतात तसे तोटेही असतात. तर मग तोटे काय आहेत या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटचे तेही जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचे तोटे काय आहेत? तर सगळ्यात पहिला तोटा म्हणजे लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग ही एक पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे. ती आपल्याला थोडीशी फ्लेक्झिबिलिटी देते आणि आपण या पर्टिक्युलर पोर्टफोलिओमध्ये लॉंग टर्म साठी स्टॉक होल्ड करून ठेवतोय. त्यामुळे प्रत्येक वेळी स्टॉक चेंज करणं आपल्याला संभव होत नाही. दुसरा महत्त्वाचा तोटा म्हणजे आयडेंटिफाईंग द राईट स्टॉक्स. प्रत्येक वेळी चांगला स्टॉक आपल्याला आपल्या पोर्टफोलिओसाठी निवडता येईल का नाही हे सांगणं थोडंसं मुश्किल असतं. कारण आपण ज्या वेळेला एखादा चांगला स्टॉक निवडतो त्यावेळेला त्याचे स्ट्रॉंग फंडामेंटल बघतो, प्रॉफिट ग्रोथ, रेव्हेन्यू आणि विजन या सगळ्या गोष्टींवर आपण नजर टाकतो. पण कधी कधी कसं होतं की पास्ट परफॉर्मन्स चांगला असला तरी फ्युचर परफॉर्मन्स चांगला असेल का नाही याची गॅरंटी नसते. त्यामुळे स्टॉक सिलेक्शन करताना आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे चांगले रिसोर्सेस आणि चांगलं नॉलेज असणं ही जास्त गरजेचं आहे. त्यामुळेच मित्रांनो, जर एखादा चांगला स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओसाठी तुम्ही निवडू शकला नाहीत तर ती तुमची डेड इन्व्हेस्टमेंट किंवा चुकीची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते आणि तुम्ही तिथे पैसे गमावू शकता. नंतर म्हणजे देर इज अ टायमिंग रिस्क. जर समजा तुम्ही लॉंग टर्म साठी पोर्टफोलिओमध्ये स्टॉक बाय करून ठेवला तर शॉर्ट टर्म मध्ये चांगली रॅली जर येत असेल तर ती तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. कारण तुम्ही लॉंग टर्म साठी पोर्टफोलिओमध्ये स्टॉक ठेवलेला आहात आणि तुम्हाला तो खूप जास्त कालावधीनंतर विकायचा आहे. अशा वेळी शॉर्ट टर्म मध्ये जो गेन होणार आहे किंवा जी रॅली मार्केटमध्ये शॉर्ट टर्म मध्ये आलेली आहे ती तुम्ही एन्जॉय करू शकणार नाही. शेवटी काय आहे मित्रांनो, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्या समोर फॅसिनेटिंग पर्स्पेक्टिव्ह घेऊन येते वेल्थ बिल्डिंगचा. जसं की रेनी डेज मध्ये आपल्या आया पैसे साठवून ठेवतात जेणेकरून ते पुढे कामाला येतील, तशा पद्धतीनेच तुम्ही कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म साठी स्टॉक इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकता किंवा ती विसरूही शकता. म्हणजे लॉंग टर्म मध्ये होणारा जो गेन आहे, जो काही प्रॉफिट आहे, तुम्ही त्याच्यावरून तुमची वेल्थ जनरेट करू शकता. बेसिकली काय मित्रांनो, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग काय करतं तर मार्केटमधली जी काही व्होलॅटिलिटी आहे, जे काही अप्स अँड डाऊन्स आहेत त्याचा विचार न करता तुम्ही ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे लॉंग टर्म मध्ये रिटर्न मिळवून देतं. बेसिकली कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग जर तुम्ही बघितलं तर पॅसिव्ह इन्व्हेस्टरसाठी खूप जास्त चांगली संकल्पना आहे. ज्या लोकांना आपली इन्व्हेस्टमेंट 10 वर्षापेक्षा जास्त करून ठेवायची आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मित्रांनो, ज्यांना भरपूर संपत्ती निर्माण करायची आहे ते लोक काय करतात की अशा प्रकारे कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ तयार करतात. ते लोक कोण असतात? पॅसिव्ह इन्व्हेस्टर असतात. कमीत कमी 10 वर्ष ते आपल्या पोर्टफोलिओला हात लावत नाहीत. म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे ते त्याच्यामध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टेड राहतात. हाऊएव्हर, तुमचा एक डेलिकेट पोर्टफोलिओ तयार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकता आणि जो पोर्टफोलिओ तुम्हाला मल्टी बॅगर रिटर्न्स प्रोव्हाइड करून देऊ शकतो. तसंच वेगवेगळ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमचा पोर्टफोलिओ कसा डायव्हर्सिफाय बनवता येईल याच्याकडेही लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा होता कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचा एक छोटासा व्हिडिओ. तुम्ही कॉफी कॅन इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ बनवणार आहे का किंवा तुम्ही ही कन्सेप्ट कधी अंमलात आणली आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. बाकी व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.